एक्झरसाइजमधलं नंबर 10चं सम काय सांगितलेलं आहे एक्झरसाइजमध्ये बघा. लाईन पासेस थ्रू अ पॉईंट. एक लाईन आहे जी एका पॉईंटमधून पास होत आहे. तो हा पॉईंट आहे 3 - 1 2 अँड परपॅन्डिक्युलर टू द टू लाईन्स. दोन लाईनला परपॅन्डिक्युलर आहे. त्या लाईनचं इक्वेशन्स काढा असं सांगितलं आहे. आता कोणतं इक्वेशन काढा हे नाही सांगितलं. आपण कोणतंही इक्वेशन काढू शकतो. आपल्याला वेक्टर इक्वेशन काढायचं असेल तर वेक्टर इक्वेशन काढू शकतो. कार्टेशियन इक्वेशन काढायचं असेल तर कार्टेशियन इक्वेशनसुद्धा काढू शकतो. त्यामध्ये सांगितलेलं काय आहे त्याकडे पहिले लक्ष द्या. त्याची डायग्राम मी इथे काढलेली आहे. ही आहे रिक्वायर्ड लाईन जिचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. रिक्वायर्ड लाईन ही लाईन आहे ज्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे. आणि या लाईनवर एक पॉईंट आहे. हा गिव्हन पॉईंट ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 - 1 2. हा पॉईंट आहे लाईनवरचं. आणि ही लाईन या दोन लाईनला परपॅन्डिक्युलर आहे. या लाईनसोबत हा अँगल 90 डिग्रीचा फॉर्म केलेला आहे. तर तुम्हाला या लाईनचं इक्वेशन काढायला सांगितलेलं आहे. ते फाइंड करणं खूप सिंपल आहे, खूप सोपी आहे. इथे मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये या लाईनचं वेक्टर इक्वेशन कसं काढायचं तेवढं सांगतो आहे. ज्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे ती रिक्वायर्ड लाईन आहे. ती या दोन लाईनला परपॅन्डिक्युलर आहे. दोन लाईनचे वेक्टर इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहे. रिक्वायर्ड लाईनचं वेक्टर इक्वेशन काढायचं आहे. रिक्वायर्ड लाईनवरचा हा पॉईंट आहे त्यामुळे या पॉईंटचा या लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर म्हणजेच वेक्टर ए तुम्ही या कोऑर्डिनेट्सवरून लिहू शकता. 3i - j + 2k. लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर माहिती झाला. त्यानंतर हे लाईन ज्या दोन लाईनला परपॅन्डिक्युलर आहे त्या लाईन्सकडे येऊ. बघा ही पहिली लाईन ज्या लाईनचं वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे. तर हे लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर हा आहे. हा वेक्टर बी. ही लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर बी आहे. म्हणजे इथे मी या लाईनला पॅरलल एक वेक्टर काढू शकतो बी. हा झाला वेक्टर बी. आणि दुसरी जी लाईन आहे ही ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो हा वेक्टर आहे ज्याला मी वेक्टर सी ने डिनोट करतो आहे. हा झाला वेक्टर सी. हे लाईन वेक्टर बीला पॅरलल आहे. ही लाईन वेक्टर सीला पॅरलल आहे. आणि या लाईनच्या इक्वेशन्समध्ये वेक्टर बी आणि सी कोण आहेत ते मी इथे शो केलं आहे. हा वेक्टर बी आहे आणि हा वेक्टर सी आहे. आता हा वेक्टर बी आणि वेक्टर सी हे दोन वेक्टर ज्या वेक्टरला परपॅन्डिक्युलर आहेत तो वेक्टर काढण्यासाठी आपल्याला या बीचा सी सोबत क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागेल. बीचा क्रॉस प्रोडक्ट सी सोबत जर घेतला तर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो बी क्रॉस सी. आणि तो बी क्रॉस सी या बीला आणि सीला परपॅन्डिक्युलर राहणार आहे. म्हणजे तो इकडे असा घेतला आहे मी. हा वेक्टर बी क्रॉस सी आहे. तो बी आणि सीला परपॅन्डिक्युलर आहे. आता हे रिक्वायर्ड लाईन या दोन लाईनला परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजेच ती लाईन वेक्टर बी आणि सीला सुद्धा परपॅन्डिक्युलर आहे. आणि ती रिक्वायर्ड लाईन जर बी आणि सीला परपॅन्डिक्युलर असेल तर ती या वेक्टर बी क्रॉस सीला कशी आली आहे पॅरलल. म्हणजे ही लाईन बघा एकमेकांना कशी आलेली आहे पॅरलल. तर तुम्ही या रिक्वायर्ड लाईनचं वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन जर काढायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. वेक्टर आर इज इक्वल टू लाईनवरच्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर आहे वेक्टर ए प्लस लॅम्बडा. आणि ब्रॅकेटमध्ये ही लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर तर तो बी क्रॉस सी आहे. तर आपल्याला बी क्रॉस सी असं लिहिता येईल. ते प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला ज्या फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे तो हा फॉर्म्युला आहे. असा फॉर्म्युला आपण यापूर्वी एकदा यूज केलेला आहे. आता सुरुवात करणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत या गिव्हन पॉईंटपासून. गिव्हन पॉईंटला मी ए ने डिनोट करतो आहे. लेट पॉईंट ए. एचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 - 1 2. त्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर वेक्टर ए इज इक्वल टू झाला आहे 3i - j + 2k. त्यानंतर त्यांनी ज्या दोन लाईनचे इक्वेशन्स दिलेले आहेत त्या इक्वेशन्स त्या लाईन्स कोणाला पॅरलल आहेत ते वेक्टर्स आपण लिहिणार आहोत.
द लाईन, त्या लाईनचं इक्वेशन वेक्टर आर इज इक्वल टू आय प्लस जे मायनस के प्लस लॅमडा इन ब्रॅकेट 2i मायनस 2j प्लस के. याला दिला आहे मी नंबर 1 इज पॅरलल टू कोणाला पॅरलल आहे, तर या वेक्टरला ही लाईन पॅरलल आहे. त्याला मी वेक्टर बी ने डिनोट केलं आहे. पॅरलल टू वेक्टर बी 2i मायनस 2j प्लस के. आणि मग दुसरी जी लाईन आहे ती सुद्धा कोणाला पॅरलल आहे ते आपण लिहिणार आहोत. द लाईन वेक्टर आर इज इक्वल टू 2i प्लस जे मायनस 3k प्लस म्यू इन ब्रॅकेट i मायनस 2j प्लस 2k. याला दिला मी नंबर 2. दिस लाईन नंबर 2 इज पॅरलल टू दिस वेक्टर. या वेक्टरला पॅरलल आहे. पहिले या लाईनला, ही लाईन या वेक्टरला पॅरलल होते, ही लाईन या वेक्टरला पॅरलल आहे. इज पॅरलल टू याला मी सी ने डिनोट केलं आहे i मायनस 2j प्लस 2k. आता हे दोन्ही पॉईंट्स तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. ही ती लाईन होते, ही लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो बी वेक्टर हा आहे आणि ही लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो सी वेक्टर हा आहे. आता आपण या वेक्टर बी आणि वेक्टर सी ला परपेंडिक्युलर असलेला वेक्टर फाइंड करणार आहोत. द वेक्टर परपेंडिक्युलर टू वेक्टर बी अँड वेक्टर सी इज, तो राहणार आहे वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी. त्यासाठी या दोन वेक्टरचं आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट काढावं लागेल आणि हा क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करण्यासाठी पहिला जो रो आहे तो येणार IJK. सेकंड रोमध्ये बीचे कंपोनंट्स 2 मायनस 2 1 2 मायनस 2 1 आणि थर्डमध्ये 1 मायनस 2 2 1 मायनस 2 2. याला आता सॉल्व करायचं. वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट, यांचं कॅल्क्युलेशन्स येतं -4 प्लस 2 मायनस जे ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 1 प्लस के आणि ब्रॅकेटमध्ये येणार आहे -4 प्लस 2. ते कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी मिळणार आहे. Therefore, वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी इज इक्वल टू -4 प्लस 2 मायनस 2, तो पहिला आहे तो -2i, 4 मधून 1 मायनस केले 3 -3j अँड -4 प्लस 2 -2, तर इथे येणार -2k. तर वेक्टर बी क्रॉस सी जो या लाईनला पॅरलल आहे तो वेक्टर आपण इथे काढलेला आहे. वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी इज इक्वल टू -2i -3j -2k. चला, आता आपण सांगणार आहोत की हा वेक्टर पॅरलल कसा आहे. हे रिक्वायर्ड लाईन आहे आणि हे रिक्वायर्ड लाईन या लाईन नंबर 1 आणि लाईन नंबर 2 ला कशी आहे, परपेंडिक्युलर. सिन्स required line is perpendicular to line number 1 and 2. Therefore, आता ही लाईन या दोन लाईनला जर परपेंडिक्युलर असेल तर वेक्टर बी आणि सी ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. Therefore, it is perpendicular to वेक्टर बी अँड वेक्टर सी. ती वेक्टर बी आणि वेक्टर सी ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. आणि मग बी आणि सी ला जर परपेंडिक्युलर असेल तर या दोघांना परपेंडिक्युलर असलेला हा जो वेक्टर होता बी क्रॉस सी, या वेक्टर बी क्रॉस सी ला ही लाईन कशी झाली, पॅरलल. देअरफॉर इट इज पॅरलल टू वेक्टर बी क्रॉस सी. रिक्वायर्ड लाईन ही वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी ला पॅरलल आहे. आणि मग आता
या लाईनचं आपण इक्वेशन फाइंड करणार आहोत. देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू हा पॉइंट आपण ए घेतला होता, त्याचा पोझिशन वेक्टर आहे आणि ती लाईन पॅरलल आहे. पॅरलल टू वेक्टर बी क्रॉस सी इज हा फॉर्म्युला येणार आहे. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी. आणि आता वेक्टर ए च्या जागेवर आपल्याला लिहिता येतं 3i मायनस जे प्लस 2k प्लस लॅम्बडा आणि ब्रॅकेटमध्ये वेक्टर बी क्रॉस सी जो आत्ता आपण काढलेला आहे -2i -3j -2k. ज्या लाईनचं इक्वेशन काढायला सांगितलं होतं ते इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे आणि तेही वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन मिळालेलं आहे. खूप सोपे होतं. एक लाईन दोन लाईनला परपेंडिक्युलर होती. या दोन लाईन्स ज्या वेक्टरला पॅरलल होत्या ते बी आणि सी ते याच इक्वेशनमध्ये असतात. या दोघांना परपेंडिक्युलर असलेला वेक्टर काढण्यासाठी बीचा सी सोबत क्रॉस प्रोडक्ट घेतला, बी क्रॉस सी मिळाला. तो कुठेही काढू शकता तुम्ही, फक्त या दोघांना परपेंडिक्युलर असतो आणि मग तो या दोघांना परपेंडिक्युलर आहे म्हणजेच या लाईनला तो पॅरलल झालेला आहे. आणि आपण पाहिलं होतं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू अ वेक्टर. सर्वात पहिलं इक्वेशन जर आठवत असेल तुम्हाला तर आपण ते वेक्टर इक्वेशनचा फॉर्म्युला जो आहे तो यूज केला आणि लाईनचं इक्वेशन मिळालेलं आहे. आता एक्झरसाइजमधला आपण 11 नंबरचा लास्ट सम पाहतो आहे. त्याने सांगितलं की कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन गिवन आहे आणि ती लाईन ओरिजिनमधून पास होत आहे हे आपल्याला शो करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स असतात 0,0,0 आणि त्या ओरिजिनच्या कोऑर्डिनेटनी या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. लक्षात द्या, गिवन इक्वेशन ऑफ लाईन x - 2/1 is equal to y - 4/2 is equal to z + 4/-2. आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात? कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन 0,0,0 हे कोऑर्डिनेट्स आहेत आणि मग या ओरिजिनच्या कोऑर्डिनेट्सनी हे इक्वेशन काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाय. पहिले काय करणार आहोत आपण? या ओरिजिनचा हा पहिला कोऑर्डिनेट x आहे तर आपण फॉर x इज इक्वल टू 0 ला या पहिल्या रेशोची व्हॅल्यू काढणार आहोत. 3 आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर या x कोऑर्डिनेटला फर्स्ट रेशो, y कोऑर्डिनेटला सेकंड रेशो आणि थर्ड z कोऑर्डिनेटला हा थर्ड रेशो. या तिघांचे आन्सर जर इक्वल आले तर समजायचं ओरिजिनच्या कोऑर्डिनेटने ते इक्वेशन काय केलेलं आहे? सॅटिस्फाय केलेलं आहे. म्हणून मी फॉर x इज इक्वल टू 0 हा जो पहिला रेशो आहे x - 2/1 याची व्हॅल्यू काढतोय. तर मला या xच्या जागेवर 0 पुट करावं लागेल. 0 - 2/1 याचं कॅल्क्युलेशन केलं तर -2. मग मी ओरिजिनचा y कोऑर्डिनेट घेतोय, तो सुद्धा 0 आहे. तर मला हा सेकंड रेशो काढावा लागेल y - 4/2. इथे जर मी 0 लिहिले तर 0 - 4/2 याचे कॅल्क्युलेशन्स -2 येतं. आता तिसरा कोऑर्डिनेट घ्यावा लागेल फॉर z इज इक्वल टू 0. तिसरा रेशो कोण आहे? z + 4/-2. इथे येणार 0 + 4/-2 त्याचे आन्सर -2. बघा या ओरिजिनचे जे कोऑर्डिनेट्स होते 0,0,0 ते जेव्हा मी या तिन्ही रेशोजमध्ये XY झेडच्या जागेवर ठेवले तर मला सेम आन्सर मिळाला आहे -2 -2 -2.
तिघांचे आन्सर जे आहे ते सेम आलेलं आहे. याचा अर्थ असा की ओरिजिनच्या कोऑर्डिनेट्सनी या लाईनचं इक्वेशन काय केलेलं आहे, सॅटिस्फाय. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन satisfy the equation of line. Therefore, given line passes through origin. एखाद्या पॉईंटच्या कोऑर्डिनेट्सने जर इक्वेशन सॅटिस्फाय केलं असेल तर ती लाईन त्या पॉईंटमधून पास होत आहे किंवा तो पॉईंट त्या लाईनवर आहे. आणि सॅटिस्फाय केव्हा होणार, त्या एक्स वाय झेड कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही या 3 रेशोजमध्ये ठेवणार आणि तिन्ही रेशो जर इक्वल येत असतील, बघा इथे इक्वल आलेले आहेत, म्हणून ओरिजिनच्या कोऑर्डिनेट्सनी या लाईनचं इक्वेशन काय केलेलं आहे, सॅटिस्फाय. आणि इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं आहे तर गिवन लाईन पासेस थ्रू द ओरिजिन. आता आपण पाहणार आहोत डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन. जे पॉईंटचं लाईनपासून डिस्टन्स कसं फाइंड करायचं, यापूर्वी आपण 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. एक लाईन आहे आणि या लाईनचं इक्वेशन आहे ax + by + c = 0. आउटसाईडला एक पॉईंट P आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि y1. तर हा पॉईंट या लाईनपासून किती डिस्टन्सवर आहे किंवा या पॉईंटवरून लाईनवर काढलेला जो परपेंडिक्युलर आहे याची लेंथ किती आहे, PM. ती लेंथ फाइंड करण्याचा फॉर्म्युला होता मॉड ऑफ हे LHS आपण ॲज इट इज घेतो आणि यामध्ये XYचे कोऑर्डिनेट्स लिहितो ax1 + by1 + c आणि अपॉन अंडर रूट एक्सचा कोइफिशियंट a चा स्क्वेअर, वायचा कोइफिशियंट b चा स्क्वेअर. तर हा जेव्हा स्ट्रेट लाईन घेतलं होतं आपण 11th त्यावेळेस हा फॉर्म्युला झालेला आहे, पण हे 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमधलं आहे. आता आपल्याला 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये हे डिस्टन्स काढायचं आहे. आणि इथे लाईनचं इक्वेशन कसं दिलेलं असेल पहा, खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा. एक लाईन आहे आणि या लाईनचं वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे. वेक्टर r = वेक्टर a + लॅम्बडा वेक्टर b. लाईनचं वेक्टर इक्वेशन दिलेलं आहे. मी पुन्हा सांगतो की यामध्ये कोण काय आहे. वेक्टर a काय आहे, वेक्टर a इज द पोझिशन वेक्टर ऑफ गिवन पॉईंट ऑन द लाईन, पर्टिक्युलर एका ठिकाणी असेल तो. वेक्टर b इज द पॅरलल वेक्टर टू द लाईन, लॅम्बडा इज द स्केलर अँड वेक्टर r इज द पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट. आता या लाईनच्या आउटसाईडला एक पॉईंट P आहे आणि या पॉईंट Pचा पोझिशन वेक्टर मी वेक्टर अल्फा घेतला आहे. तर आपल्याला या पॉईंट Pचं या लाईनपासूनचं डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट P फ्रॉम लाईन. त्या पॉईंट P वरून या लाईनवर मी एक परपेंडिक्युलर काढला PM आणि आता मला या PMची लेंथ फाइंड करायची आहे. तर इथे PM डिस्टन्स कोण आहे, तर PM इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट P पोझिशन वेक्टर अल्फा, डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम लाइन. लाईनचं इक्वेशन आहे वेक्टर r = वेक्टर a + लॅम्बडा वेक्टर b. ते डिस्टन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला असा राहणार आहे अंडर रूट. या रूटमध्ये हा वेक्टर अल्फा आणि या मधला वेक्टर b या दोघांचे सबट्रॅक्शन, वेक्टर अल्फा मायनस वेक्टर b, सॉरी वेक्टर अल्फा मायनस हा वेक्टर a घ्यायचा, वेक्टर अल्फा मायनस वेक्टर a, वेक्टर अल्फा मायनस वेक्टर a याचा मॅग्निट्यूड
या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर, अल्फा मायनस एचं मॅग्नेट्यूड आणि मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर मायनस, आता परत या अल्फा मायनस ए वेक्टरचा डॉट प्रोडक्ट या बी सोबत घ्यायचं, अल्फा मायनस ए वेक्टर अल्फा मायनस वेक्टर एचा डॉट प्रॉडक्ट वेक्टर बी सोबत याला डिवाइड करायचं वेक्टर बीच्या मॅग्नेट्यूडने आणि त्या पूर्ण क्वांटिटीचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर. फॉर्म्युला हा तुम्हाला लर्न करावा लागेल. अंडर रूट मॅग्नेट्यूड ऑफ अल्फा मायनस वेक्टर ए स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा मायनस ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही हा पॉईंट आणि लाईन यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काढू शकता. आता हे डिस्टन्स फाइंड करताना फक्त हा फॉर्म्युला डिस्टन्ससाठी आहे, पण या फॉर्म्युल्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की त्यांनी जर विचारलं की या पॉईंट पी वरून या लाईनवर काढलेला हा जो फूट ऑफ परपॅन्डिक्युलर आहे यम, या यमला म्हटलं जातं फूट ऑफ परपॅन्डिक्युलर, आणि या फूट ऑफ परपॅन्डिक्युलरचे कोऑर्डिनेट्स काढा. तर मग हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण फूट ऑफ परपॅन्डिक्युलरचे कोऑर्डिनेट्स नाही काढू शकत. हे तर होतं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन जेव्हा दिलेलं असेल त्यावेळेस डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला. पण कधी असं होऊ शकतं ही लाईन आहे आणि या लाईनच्या आउटसाईडला पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1, आणि लाईनचं इक्वेशन किंवा हे जे कोऑर्डिनेट्स आहेत पॉईंट पीचे, या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले असतील अल्फा बीटा गॅमा, आणि लाईनचं इक्वेशन आहे x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन सी. पहिले वेक्टर इक्वेशन दिलं होतं पॉईंटचा पोझिशन वेक्टर, तर त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा. पण आता जर पॉईंट पीचे कोऑर्डिनेट दिले आणि लाईनचं कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन दिलं आणि त्याने सांगितलं की या पॉईंटवरून लाईनवर काढलेला हा जो परपॅन्डिक्युलर आहे याची लेंथ सांगा किंवा या पॉईंटचं डिस्टन्स सांगा फ्रॉम द लाईन किती आहे. त्याच्यासाठी कुठलाही फॉर्म्युला वगैरे यूज करण्याची गरज नाही, त्याची मेथड मी सांगतो तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं. त्याचा फॉर्म्युला नाही आहे, फॉर्म्युला फक्त कार्टेशियनचा नाही आहे, फक्त वेक्टर फॉर्ममध्ये जेव्हा लाईनचं इक्वेशन दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला तो फॉर्म्युला दिलेला आहे. मग जेव्हा गरज पडेल त्यावेळेस आपण एक कार्टेशियन इक्वेशन कन्वर्ट करू शकतो वेक्टर फॉर्ममध्ये. कसं करायचं ते नंतर मी तुम्हाला सांगतो. आणि मग कार्टेशियनला जर तुम्ही वेक्टरमध्ये कन्वर्ट करू शकले त्यावेळेस तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करू शकता. आता जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन, त्यावरचा आता एक एक्झाम्पल आहे. काय सांगितलं आहे पहा, एक लाईन आहे ज्या लाईनचं वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे. वेक्टर आर इज इक्वल टू इक्वेशन आहे 7i प्लस 7j प्लस 6k प्लस लॅम्बडा मायनस 2i प्लस 2j प्लस 3k. आणि इथे एक पॉईंट आहे कुठलाही P दिलेला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 2 1. तुम्हाला या पॉईंटचं या लाईनपासून डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स फाइंड करायचं आहे. हे एवढं डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याने लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हटलेलं आहे. तर लक्षात द्या यामध्ये हा जो वेक्टर आहे हा आहे वेक्टर ए, हा आहे वेक्टर बी, आणि या पॉईंटच्या कोऑर्डिनेटवरून तुम्ही वेक्टर अल्फा लिहू शकता 3i प्लस 2j प्लस k. अल्फा वेक्टर ए आणि वेक्टर बी. आणि मग डिस्टन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं, अंडर रूट मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर अल्फा मायनस वेक्टर ए स्क्वेअर मायनस
अल्फा वेक्टर अल्फा मायनस वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी चा काय घ्यायचा स्क्वेअर. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही लेंथ ऑफ परपेंडिक्युलर किंवा डिस्टन्स काढू शकता. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. मग आता यामध्ये कोण काय आहे तर आपण असं लिहिणार आहोत. हिअर पॉईंट पीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यावरून वेक्टर अल्फा लिहिता येतो 3i + 2j + k. त्यानंतर वेक्टर ए आहे हा 7i + 7j + 6k and वेक्टर बी -2i + 2j + 3k. आता आपल्याला गरज कोणाची आहे तर आपल्याला वेक्टर अल्फा मायनस वेक्टर ए काढायचं आहे. तर मी सुरुवातीला वेक्टर अल्फा मायनस वेक्टर ए काढतोय. अल्फा वेक्टरमधून ए जर मायनस केला तर 3i मधून 7i मायनस केला -4i 2j -7j -5j and k -6k -5k. आता मला या वेक्टर अल्फा मायनस एचं मॅग्निट्यूड पाहिजे. तर मी मॅग्निट्यूड ऑफ अल्फा मायनस ए काढतोय. ते येणार √-4 स्क्वेअर + -5 स्क्वेअर + -5 स्क्वेअर इज इक्वल टू ते येतं √66. मॅग्निट्यूड काढून झालंय. आता या दोघांचा डॉट प्रॉडक्ट आपल्याला पाहिजे. अल्फा मायनस एचा डॉट प्रॉडक्ट वेक्टर बी सोबत किती येतो ते पाहू आपण. हा अल्फा मायनस ए आहे याचा डॉट प्रॉडक्ट बी सोबत तर -4 × -2 + -5 × 2 -5 × 2 + -5 × 3 इज इक्वल टू -8 -10 आणि -15 इज इक्वल टू -10 -15 यांची ॲडिशन होते 25 आणि ह्या 25 मधून 8 जर मायनस केले तर ते येणार आहेत -17. जर अल्फा मायनस ए डॉट बी ची व्हॅल्यू मिळाली -17. काय काय काढून ठेवलं आहे आपण पहा. आपण अल्फा मायनस ए काढलं, अल्फा मायनस एचं मॅग्निट्यूड काढलं, अल्फा मायनस ए डॉट बी काढला आणि आता गरज आहे वेक्टर बीच्या मॅग्निट्यूडची. आपण आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी फाइंड करणार. वेक्टर बी हा आहे याचं मॅग्निट्यूड जर काढलं तर येणार आहे √-2 स्क्वेअर -2 स्क्वेअर + 2 स्क्वेअर + 3 स्क्वेअर इज इक्वल टू -2चा स्क्वेअर येतो 4 + 4 + 9 यांची ॲडिशन करायची. ते येणार आहे √17. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी जे या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ज्यांची गरज होते ते काढून ठेवलं आहे आपण. लक्षात द्या जे गरजेचं होतं त्यांना मी असा रेड कलरने राऊंड केला आहे. अल्फा मायनस ए पाहिजे होता, अल्फा मायनस एचं मॅग्निट्यूड पाहिजे होतं, अल्फा मायनस ए डॉट बी पाहिजे होता आणि बीचं मॅग्निट्यूड पाहिजे होतं. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, लेंथ काढायची आहे परपेंडिक्युलरची. म्हणून मी इथे लिहितो आहे देअरफॉर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट पी, त्याचा पोझिशन वेक्टर आहे अल्फा, टू द लाईन इज इक्वल टू, हा तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन्स करायचं. अंडर मॅग्निट्यूड ऑफ अल्फा मायनस ए ते आलेलं आहे √66. √66 चा काय होणार आहे स्क्वेअर मायनस अल्फा मायनस ए डॉट बी ते आलेले आहेत -17. बीचं मॅग्निट्यूड आलेलं आहे √17. याला ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटचा होणार आहे स्क्वेअर. याचं कॅल्क्युलेशन्स करा. अंडर रूटमध्ये येणार आहे 66
-17 इज इक्वल टू √49 आणि 49चं स्क्वेअर रूट जर काढलं तर येणार आहे 7 युनिट. हा पॉईंट या लाईनपासून किती डिस्टन्सवर आहे? 7 युनिट डिस्टन्सवर आहे. तर फॉर्म्युला फक्त लर्न करायचं आणि मग फॉर्म्युला माहिती असला की काय काय कॅल्क्युलेशन्स करावे लागतात हे व्यवस्थित लक्षात येतं. आता मी एक्झरसाइज 6.2 मधलं फर्स्ट सम घेतलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये लाईनचं आता कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे. ही एक लाईन आहे. या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे. x + 1/2 इज इक्वल टू y - 3/3 इज इक्वल टू z + 1/- 1. इथे आउटसाइडला एक पॉईंट P आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे 2 - 3 1 2 - 3 1. त्यांचं असं म्हणणं आहे की या पॉईंटवरून लाईनवर काढलेला जो परपेंडिक्युलर आहे त्याची लेंथ फाइंड करा. आता कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला पहिल्यासारखा नाही आहे. मग आता हे फाइंड कसं करणार? तर खूप सोपी आहे. मेथडकडे लक्ष द्या फक्त. हा पॉईंट P आहे. या पॉईंट P वरून या लाईनवर काढलेला परपेंडिक्युलरला मी PM ने डिनोट केलं आहे. हा अँगल 90 डिग्रीचा म्हणजे M काय झाला? आता M झालेला आहे फूट ऑफ परपेंडिक्युलर. फूट ऑफ परपेंडिक्युलर M इज द फूट ऑफ परपेंडिक्युलर. तुम्हाला हे PM डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले होते त्याला मी P नाव दिलं. मी इथे लिहितो आहे लेट पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स 2 - 3 1 आणि मग PM हा परपेंडिक्युलर काढला तर PM कोण आहे? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. लेट PM इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आणि हेच लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आता लाईनचं जे इक्वेशन दिलेलं आहे ना, गिवन इक्वेशन ऑफ लाइन ते आहे x + 1/2 इज इक्वल टू y - 3/3 इज इक्वल टू z + 1/- 1. आता या लाईनवर इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. खूप सारे पॉईंट्स आहेत लाईनवर. यापैकी कोणत्या तरी एका पॉईंटचे कोऑर्डिनेट्स जर आपल्याला काढायचे असतील त्याला म्हणतो आपण एनी पॉईंट ऑन द लाईन. आणि एनी पॉईंट ऑन द लाईन जर काढायचा असेल तर मग हे जे लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे याला आपण लेट इज इक्वल टू लॅम्बडा घेऊ. आता हे इज इक्वल टू लॅम्बडा घेतल्यानंतर x y आणि z या 3 व्हॅल्यूज काढायच्या. पहिला रेशो इज इक्वल टू लॅम्बडा जर घेतला तर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती मला 2 लॅम्बडा - 1 भेटणार. वायची व्हॅल्यू 3 लॅम्बडा + 3 भेटणार आणि झेडची व्हॅल्यू -लॅम्बडा - 1 भेटणार. -लॅम्बडा - 1. आता हे झाले कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट. कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट ऑन लाइन. पहिला 2 लॅम्बडा - 1, दूसरा 3 लॅम्बडा + 3 आणि तिसरा -लॅम्बडा - 1. आता एनी पॉईंट कोऑर्डिनेट्स म्हटल्यानंतर तुम्ही या लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स ते घेऊ शकता. पण या लाईनवर एक पॉईंट आहे M सुद्धा त्याच लाईनवर आहे. त्यामुळे इथे एनी पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले असतात ते आपण M पॉईंटचे सुद्धा घेऊ शकतो. M lies on the line. पॉइंट M जो आहे तो सुद्धा त्या लाईनवर आहे. तर आपण पॉइंट M चे जे कोऑर्डिनेट्स आहे ते 2 लॅम्बडा - 1, 3 लॅम्बडा + 3 आणि -लॅम्बडा - 1 असे घेतले. आता जर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली ते M चे कोऑर्डिनेट भेटणार आणि M चे कोऑर्डिनेट जर भेटले
तर पी एम डिस्टन्स हे आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज करून फाइंड करू शकतो. जे आपल्याला गरजेचं आहे सध्या एमचे कोऑर्डिनेट्स काढणं, आणि एमचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे तर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची असेल तर मग हा जो परपेंडिक्युलर पी एम काढलेला आहे, या परपेंडिक्युलरचे पहिले डायरेक्शन रेशो काढा. आता डायरेक्शन रेशो काढायचे असतील तर एमचे जे कोऑर्डिनेट्स होते, काय होते एमचे कोऑर्डिनेट्स? 2 लॅम्बडा मायनस 1, 3 लॅम्बडा प्लस 3 आणि तिसरा येतो आहे मायनस लॅम्बडा मायनस 1. पीचे कोऑर्डिनेट, एमचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, पी एमचे डायरेक्शन रेशोज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर डायरेक्शन रेशोज ऑफ पी एम आर. तर ते डायरेक्शन रेशोज काढायचे कसे? तर फॉर्म्युला काय होता? x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. ते याला मी x1 y1 z1, याला x2 y2 z2. तर डायरेक्शन रेशो फाइंड करण्याचा फॉर्म्युला x2 मायनस x1 पहिला, y2 मायनस y1 दुसरा आणि z2 मायनस z1 तिसरा. यांची सबट्रॅक्शन जर केली तर 2 लॅम्बडा मायनस 1 मधून हे 2 मायनस करायचे. 2 लॅम्बडा मायनस 1 मधून मायनस केले 2 हा झाला पहिला. दुसरा 3 लॅम्बडा प्लस 3 मधून मायनस करायचे मायनस 3, तर इथे येणार आहेत प्लस 3 हा झाला दुसरा. आणि तिसरा येतो आहे मायनस लॅम्बडा मायनस 1 मधून 1 मायनस केले तर 2 लॅम्बडा मायनस 3, 3 लॅम्बडा प्लस 6 अँड मायनस लॅम्बडा मायनस 2. इथे जे मिळालेले आहे हे 3, हे पी एमचे डायरेक्शन रेशोज आहेत. याला मी A1 B1 आणि C1 ने डिनोट केलं आहे. त्यानंतर आपण आता लाईनचे डायरेक्शन रेशोज या इक्वेशनवरून लिहू शकतो. कालच सांगितलं होतं मी याच्या आधी, डायरेक्शन रेशो ऑफ लाईन जर पाहिजे असतील तर एक्स वाय झेडचा कोइफिशियंट 1 आहे की नाही ते आधी बघून घ्या. आणि जर तो 1 असेल तर मग डिनॉमिनेटरमधले नंबर्स त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. देअरफॉर डायरेक्शन रेशोज ऑफ लाइन आर 2 3 मायनस 1, 2 3 मायनस 1. ते झाले A2 B2 अँड C2. हे A1 B1 C1 हे अपॉनमध्ये नाही आहे. A1 B1 C1, A1 B1 C1, A2 B2 आणि C2 झालेले आहे. आता विचार करा, पी एम त्या लाईनवर कसा आहे? परपेंडिक्युलर. आणि तुम्हाला माहिती असेल परपेंडिक्युलरची कंडिशन काय असते? परपेंडिक्युलरची कंडिशन असते 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर देन A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इज इक्वल टू 0. मग आपण इथे असं लिहू शकतो, सिन्स PM is perpendicular to line, therefore A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 is equal to 0. आता यांची मल्टिप्लिकेशन जर केली A1 A2 ची मल्टिप्लिकेशन्स तर 2 लॅम्बडा मायनस 3 इंटू 2 प्लस 3 लॅम्बडा प्लस 6 इंटू 3 प्लस मायनस लॅम्बडा मायनस 2 इंटू मायनस 1 इज इक्वल टू 0. आता याला सॉल्व केलं की आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. 2 ने याला मल्टिप्लाय करा, 4 लॅम्बडा मायनस 6, 3 ने याला मल्टिप्लाय केलं तर 9 लॅम्बडा प्लस 18 आणि मायनस 1 ने मल्टिप्लाय केलं तर प्लस लॅम्बडा प्लस 2 इज इक्वल टू 0. आता लॅम्बडाची जर ॲडिशन केली तर 9 लॅम्बडा प्लस लॅम्बडा 10 लॅम्बडा प्लस 4 लॅम्बडा 14 लॅम्बडा. आणि कॉन्स्टंट टर्मचं कॅल्क्युलेशन्स केलं ते किती आहेत? 18 प्लस 2 20, 20 मधून 6 मायनस करा प्लस 14 इज इक्वल टू 0. 14 लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 14, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 1. लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे ती मायनस 1 मिळाली. आणि आता लॅम्बडाची व्हॅल्यू मायनस 1 मिळाली तर तुम्ही ती व्हॅल्यू या एमच्या कोऑर्डिनेट्समध्ये ठेवून एमचे कोऑर्डिनेट्स काढू शकता. देअरफॉर
कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एम. पहिला कोऑर्डिनेट्स काय होता 2 लॅम्बडा मायनस 1. इथे येणार आहे -2 लॅम्बडा मायनस 1. लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे ती मी इथे पुट करतोय. पुट लॅम्बडा इज इक्वल टू -1. तर -1 इंटू 2 -2. इथे येणार आहेत -3 + 3 -3 + 3 आणि तिसरा येतो आहे 1 - 1 1 - 1. इथे मायनस प्लस होतील आणि -1 यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर पॉईंट एमचे कोऑर्डिनेट्स आपल्याला भेटणार. पहिला कोऑर्डिनेट -3, दुसरा कोऑर्डिनेट 0, तिसरा कोऑर्डिनेट 0. आता आपल्याकडे एमचे कोऑर्डिनेट्स आहेत, पीचे कोऑर्डिनेट्स आहेत. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला आपण हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर PM इज इक्वल टू √x2 - x1. -3 मधून 2 मायनस करा, -3 - 2 स्क्वेअर प्लस 0 मधून मायनस करायचे -3 तर 0 + 3 स्क्वेअर आणि प्लस 0 मधून 1 मायनस करायचे 0 - 1 स्क्वेअर इज इक्वल टू -5 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर इज इक्वल टू √25 + 9 + 1 इज इक्वल टू √35 युनिट्स. ती लाईन आणि पॉईंट यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे √35 युनिट्स. खूप सोपी आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि यामध्ये आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली नव्हती तरी आपण फाइंड केली आणि ते म्हणजे हे एमचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड केलेले आहे. एमचे कोऑर्डिनेट्स एम कोण आहे फूट ऑफ परपेंडिक्युलर. कधी कधी प्रॉब्लेममध्ये विचारतात ऑल्सो फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर. पॉईंटवरून लाईनवर काढलेला जो परपेंडिक्युलर असतो त्याचा जो फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काढा. तर ते कोऑर्डिनेट्स आपण इथे काढलेले असतात आणि हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत हे लक्षात ठेवा. दोघांच्या डायरेक्शन रेशोची गरज आहे हे लक्षात ठेवा. एमचे कोऑर्डिनेट्स हे एनी पॉईंटच्या कोऑर्डिनेट्सवरून काढायचे. पॉईंट पी आणि एम वरून याचे डायरेक्शन रेशो काढा. लाईनचे इक्वेशनवरून लाईनचे डायरेक्शन रेशो काढा. लाईन आणि सेगमेंट परपेंडिक्युलर आहे त्यामुळे परपेंडिक्युलरची कंडिशन यूज केली, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली. ही लॅम्बडाची व्हॅल्यू एम मध्ये ठेवली तर फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट मिळाले आणि फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स आणि गिवन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स यांना डिस्टन्स फॉर्म्युला जर यूज केला तर आपल्याला पाहिजे ते डिस्टन्स मिळतं.